एक छोटंसं मराठी कुटुंब, नवरा, बायको, सासू आणि सासरा. बाहेरून पाहताना एक परफेक्ट मराठी हाऊसहोल्ड, पण आतमध्ये कोल्ड वॉर. कधी इमोशनल, कधी सार्कॅस्टिक, तर कधी मीच बरोबर या प्रकारचं इगो वॉर. आणि या सगळ्यात एक मोठी ट्रॅजेडी येते. एक अशी घटना जी या सगळ्यांचं आयुष्य उलट करून टाकते. एक मिनिट, मी कुठली गोष्ट सांगत नाहीये, मी सांगतोय या मूवीचा प्लॉट. अगं अगं सुनबाई, काय म्हणताय सासूबाई, असं या चित्रपटाचं नाव आहे. एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला कशा प्रकारे सपोर्ट करू शकते किंवा खरंच सपोर्ट करू शकते का, या गोष्टी हा मूवी दाखवण्याचा प्रयत्न करतो. आता कशी सपोर्ट करते आणि सपोर्ट करते का, हे जरी दोन वेगळे प्रश्न असले तरी या दोन्ही प्रश्नांचं उत्तर मात्र एकाच ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे, ते म्हणजे सिनेमाघर. आणि ते उत्तर देणार आहे हा चित्रपट. आता मी या मूवी बद्दल पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह गोष्टी सांगणार आहे, ज्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की हा चित्रपट नेमका कसा आहे. आता या चित्रपटाचा पहिला पॉझिटिव्ह पॉइंट आहे या चित्रपटाचा टॉपिक. खूपच घरगुती आणि खूपच खरा. आता हा विषय नवा नाहीये. सासू आणि सून यांचे चित्रपट, यांच्या सिरियल्स आपण आधी देखील पाहिलेले आहेत, पण इथे मात्र फरक आहे. आजची सून म्हणजे करिअर अवेअर, सेल्फ रिस्पेक्ट अवेअर, फेमिनिस्ट आणि लाऊड देखील. आणि जुन्या विचारांची सासू म्हणजे स्ट्रॉंग, डॉमिनेटिंग, मी चुकणार नाही अशा माइंडसेट वाली. हे दोन्ही कॅरेक्टर्स एकमेकांना अपोज करतात, पण आपापल्या ठिकाणी ते दोघही बरोबर असतात. आणि हीच सर्वात मोठी जीत आहे या चित्रपटाची. कोणी ब्लॅक किंवा व्हाईट नाहीये. प्रत्येक घरातली बाई, ती सासू असू किंवा सून, या कॅरेक्टर्स मध्ये स्वतःचं रिफ्लेक्शन शोधण्याचा प्रयत्न करेल असा हा चित्रपट आहे. दुसरा पॉझिटिव्ह पॉइंट म्हणजे रायटिंग. आता रायटिंग ओव्हरऑल चांगलं आहे असं मी म्हणणार नाहीये, पण या चित्रपटात काही गोष्टी अशा आहेत ज्यांचं रायटिंग इतकं सुंदर आहे, ज्याच्यावरनं निगेटिव्ह गोष्टी मी सहजपणे इग्नोर करून टाकल्या. आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे डायलॉग्स. भाई रिअल आहेत, रिअल. आय मीन कसलेही ड्रामेबाज डायलॉग्स नाहीयेत. ते टिपिकल सास बहुच्या सिरियल टाइप वाले डायलॉग इथे नाहीयेत. थेट पॉइंट वर चर्चा करणारे रिअलिस्टिक डायलॉग्स तुम्हाला ऐकायला मिळतील. आता फॉर एक्झाम्पल एक सीन आहे भांडणाचा, आणि तो इतका इंटेन्स आहे, म्हणजे दोघी जणी भांडत आहेत, दोघी जणी स्वतःची बाजू मांडत आहेत की मी कशा प्रकारे बरोबर आहे. आणि हे सगळं दाखवत असताना तिथे उगाचची बडबड करण्याऐवजी दाखवलेले किंवा यूज केलेले पॉज जास्त इम्पॅक्टफुल वाटले मला. आणि या पॉजेसचं इम्पॉर्टन्स रायटरला कळलेलं आहे, ही रिमार्केबल गोष्ट आहे बरं का. तिसरी पॉझिटिव्ह गोष्ट आहे ती म्हणजे निर्मिती सावंत आणि प्रार्थना बेहरे यांच्या परफॉर्मन्सेस. निर्मिती सावंत यांचा परफॉर्मन्स या मूवीचा अट्रॅक्शन पॉइंट आहे असं म्हटलं तर काही हरकत नाही. त्यांचा तो बॉस लेडी टाइपचा ऍटिट्यूड किंवा स्क्रीन प्रेझेन्स किंवा इमोशनल एक्सप्रेशन, सर्व काही एकदम रिअलिस्टिक वाटतं. आणि डायलॉग डिलिव्हरी देखील. म्हणजे एकंदरीतपणे जर कुणाला माहित नसेल की सासू कशी असते, तर मी सजेस्ट करेल की त्यांनी हा परफॉर्मन्स पाहावा. ऑन दी अदर हँड प्रार्थना बेहरे यांनी देखील निर्मिती सावंत यांना फुल ऑन कॉम्पिटिशन इथे दिलेली आहे. आता आजच्या काळातली सून, जिला स्वतःच्या घरासोबत स्वतःच्या करिअरकडे देखील लक्ष द्यायचं आहे, स्वतःच्या ड्रीम्सला देखील चेज करायचं आहे आणि स्वतःच्या लिमिट्सचं देखील भान ठेवायचं आहे, अशी ही सून त्यांनी परफेक्टपणे ऍक्ट केलेली आहे. त्यामुळे जसं की मी आधीही सांगितलेलं आहे, बऱ्याच लेडीज या कॅरेक्टर्स मध्ये स्वतःला पाहतील किंवा स्वतःचं रिफ्लेक्शन शोधतील. आता या तर झाल्या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी. आता मी निगेटिव्ह एक्सपेक्ट्स कडे येणार आहे. आता मूवी मध्ये एक ट्विस्ट आहे जो कम्प्लिटली अनप्रेडिक्टेबल आहे, अनएक्सपेक्टेड आहे. आणि त्या ट्विस्ट पर्यंत येऊस्तोवर मूवी मस्त चाललेला असतो, तुम्ही एन्जॉय करत असता. पण राईट आफ्टर दॅट मूवी विस्कटू लागतो, जणू काही त्याच्या स्क्रीन प्लेची लिंकच तुटलेली असावी. जणू एखाद्या पझल प्रमाणे तुम्हाला स्क्रीन प्लेचे वेगवेगळे तुकडे जोडून स्टोरी समजून घ्यावी लागते, आणि हे मला आवडलेलं नाहीये. आणि दुसरं निगेटिव्ह ऍस्पेक्ट म्हणजे टीव्ही सिरियल्सचा इम्पॅक्ट. मी आधी देखील सांगितलेलं होतं की अशा टॉपिक्सवरच्या मूवीज सहसा प्रेडिक्टेबल असतात, आणि त्या टीव्ही सिरियल्समुळे, म्हणजे बऱ्याच अशा टॅक्टिक्स ज्या टीव्ही सिरियल्स मध्ये यूज केल्या जातात, आणि मग मूवी मध्ये दाखवण्यासारखं काही उरतच नाही. मग काय, उचलत्या कन्सेप्ट आणि टाक मूवी मध्ये अशातली गत होऊन जाते. आणि तीच गोष्ट इथं देखील तुम्हाला जाणवते, ज्यामुळे काही मुमेंट्स असे येतात जेव्हा तुम्हाला वाटतं की मी एखादी सिरियलच मोठ्या स्क्रीनवर पाहत आहे. आता तिसरी निगेटिव्ह गोष्ट आहे या घरातला मुलगा. अरे भाई, काय आहे यार, मुलं अशी असतात का? थोडं तरी रियालिटीचं भान ठेवायला हवं होतं.
म्हणजे इतका इररिलेव्हंट, इतका वीक मुलगा कुठल्याच घरात नसतो. खरं सांगतोय, कुठल्याच घरात नसतो. आई वडिलांचा हा एकुलता एक मुलगा जेव्हा त्याची बायको आणि आई भांडत असतात, तेव्हा त्याच्यामध्ये त्याचा स्वतःचा काही टेकच नसतो. त्याचा स्वतःचा काही पर्स्पेक्टिव्हच नाहीये. असं नसतं ना यार, एकदम म्हणजे कम्प्लिटली त्याला ब्लँक दाखवलेला आहे. ऍटलिस्ट अशा परिस्थितीत त्या माणसाच्या मनात काय चाललंय, तो कुठलं प्रेशर सहन करतोय, कुठल्या डिस्टर्बन्स मधनं तो जातोय, कुठलं डिस्टर्बन्स तो फेस करतोय, हे सगळं तुम्ही दाखवू शकले असता. इनफॅक्ट जर या गोष्टी तुम्ही दाखवल्या असत्या तर बरेच पुरुष किंवा जेंट्स या मूवीला रिलेट करू शकले असते आणि इथे तुम्ही फेल झालेले आहात. यासोबतच खूप काही इलॉजिकल, अनरिअलिस्टिक गोष्टी तुम्हाला या मूवीमध्ये पाहायला मिळणार आहेत आणि ऑब्व्हियसली जे की एक्सपेक्टेड नाहीये. थोडा तरी कॉमन सेन्स असला पाहिजे ना यार, हे नाही चालणार आता. आता तो काळ नाही राहिलेला जेव्हा लोक फक्त मूवीज कडे एंटरटेनमेंट म्हणून पाहायचे आणि सोडून द्यायचे. आता लोक मूवीज मध्ये रियालिटी शोधतात, कॉमन सेन्स शोधतात, रियालिटीशी कनेक्शन देखील चेक करतात. ऑफिसमध्ये दारू पिऊन वावरल्यानंतर बॉस हाकलून देऊ शकतो हे का नाही समजून घेत आहेत हे लोक. सोसायटीच्या भिंतीवर मोठमोठ्या रेघोट्या काढणे, कुणाला तरी टोमण्या मारण्यासाठी म्हातारी, थेरडी असे शब्द लिहिणे, या सगळ्यांचे कॉन्सिक्वेन्सेस काय असू शकतात याची जाणीव तुम्हाला असली पाहिजे. या खूप छोट्या गोष्टी आहेत ज्या सहसा लोक नोटीस करून जातात. अगदी 2 ते 3 मिनिटाचे इम्प्लिमेंटेशन त्याच्यात केले तर त्याच्या मागचं लॉजिक तुम्ही दाखवू शकता, बट तुम्ही ते केलेलं नाहीये. यामागे काय विचार आहे तुम्हालाच माहित. कोर्ट सिक्वेन्स मध्ये कुठलाही कोर्टरूम ड्रामा न दाखवता डायरेक्ट वर्डिक्ट ऐकवला जातो आणि यांची अशी अपेक्षा आहे की लोकांनी यांच्या मूवीला चांगला रिस्पॉन्स द्यावा. हाऊ कम, कसं काय पॉसिबल आहे हे? पोटेन्शियल खूप होतं या मूवीमध्ये. तुम्ही बाकीचा ड्रामा सोडून कोर टॉपिक वर लक्ष दिलं असतं तर एक चांगली मूवी तुम्ही बनवू शकले असतात. बायको आणि आईच्या भांडणात अडकलेला मुलगा, त्याची मनस्थिती तुम्ही दाखवू शकले असते. म्युच्युअल सपोर्ट काय असतो हे तुम्ही दाखवू शकला असता, जेणेकरून तुमचा मूवी पाहून लोक स्वतःच्या रिअल लाईफ मधले प्रॉब्लेम्स सोडवू शकले असते. बट जे झालं ते झालं. ओव्हरऑल पाहायला गेलं तर मी एवढंच म्हणेन की हा मूवी लेडीज लोक जास्त रिलेट करू शकतील, पुरुष मंडळी कदाचित बोर होऊ शकतात आणि त्यातल्या त्यात यंगस्टर्स आले तर मी गॅरंटी देतो पहिल्या अर्ध्या तासात ते उठून निघून जातील. बाकी मूवी वाईट नाहीये, हा एक चांगला प्रयत्न होता जो की कॅज्युअल फॅमिली वॉच साठी ठीकठाक आहे. बाकी तुमच्या घरातला एक्सपिरियन्स काय म्हणतो मला कमेंट मध्ये सांगा आणि हा रिव्ह्यू खरा वाटला असेल तर लाईक करा. चॅनल नवीन आहे सबस्क्राईब करा, कारण इथे सिनेमा फक्त पाहिला जात नाही, इथं तो समजून घेतला जातो.